आघाडीमधला एकच पाहिजे. हा, कुठला पण एक, कोणी आला तरी एकच पाहिजे. हा हा, काय तर निर्णय द्यावा लागेलच ना, पण निर्णय हा एकच उमेदवार मिळाला पाहिजे. महाविकास आघाडीचा एकच उमेदवार पाहिजे. कुठलाही असू दे, महाविकास आघाडीचा एकच उमेदवार पाहिजे. जो असेल त्याला प्रत्येक सगळे लोक सहकार्य करणार, 100% करणार, 100% वाजणार. काय बाबा, वाजणार 100% नव्हे, 101% वाजणार. काय बोलताय? हो. उमेदवार कोण असणार? उमेदवार असणार आपलं देशमुख. काय नाही, चांगलं एकच उमेदवार, तिघातनं एकच उमेदवार यावा असं म्हणणं आहे आमचं. बाकी उमेदवार कोण पाहिजे? साहेबच. हो. तरी वाजणार. 100% वाजणार. तुम्हाला कोण पाहिजे उमेदवार? आघाडीचा कुठलाही, आघाडीचा आघाडीचा कुठलाही, हो. कुणी येऊ द्या, हा, तुतारी वाजणार का? तो तरी वाजवायसाठी तेच चाललंय. होय, हो. पण नाही येत असं सगळे एकत्र नाही आले तर? नाही येणार ना, 100% येणार ते. नाही तर तुम्ही काय करणार? पवार साहेब सांगतील तेव्हा येणारच, आता आम्हाला माहिती आहे. नाही असं दिसतंय तर नाही आलं तर तुम्ही काय करणार? तालुक्यातील नेत्यांनी असं प्रकार ठेवलेला आहे की जे शरद पवार बोलतील ती पूर्व दिशा, जो उमेदवार शरद पवार देतील तसं कार्यकर्त्याने कोणताही आघाडीचा नेता असू दे त्याला मतदान करून निवडून आणायचा. यावेळेस परिवर्तन होणार. 100% परिवर्तन. काय एकत्र येतील का सगळे? सगळी एकत्र येणार. नाही आलं नाही सगळी येणार एकत्र. आम्ही प्रयत्न करणार, आम्ही ते जो फिरणार ना सगळ्या तालुक्यात. काय बोलतो? हो, जनता सगळे प्रयत्न करतात. सगळी जनता प्रयत्न करते यावेळेला. हे आम्ही देशमुख साहेब तुम्हाला कोण पाहिजे? कोणीही चालते आम्हाला, काय पार्टी दिली, हो पार्टी दिली ते आम्हाला कोणी चालते. हो, साहेबांनी सांगितलेले वर्ग कोणी नाकारणार नाही. साहेब देतील त्याच्यावरती सगळे एकत्र येणार आणि ते सीट निवडून आणणार. मग कुठलीही सीट देऊ देत साहेबांनी, तुम्हाला काय वाटतं एकत्र येतील? 100% येणार. 100%. साहेबांचा शब्द म्हणजे अंतिम शब्द आहे, ते 100% निवडून येणार आणि 100% एकत्र येणार. ते यावेळेस तुतारी वाजणार. 100% तुतारी वाजणार. उमेदवार महाविकास आघाडीचा शरद पवारांचा तुतारीचा पाहिजे. तुतारी. हा. कोण असणार? मान खटाव मध्ये 2-3 इच्छुक आहेत, परंतु ज्यांना कोणाला तुतारी चिन्ह भेटेल त्याचं काम आम्ही 100% करणार आहोत. सगळे एकत्र येतील का? येतील ना 100%, आणि यावं लोकांची लोकभावना आहे की सर्वांनी एकत्र यावं आणि ह्या वेळेला काही करून आमदार जयकुमार गोरेचा पराभव व्हावा असे नाही सर्व. एकत्र आल्यावर सगळे तुम्ही काय करणार? का आम्ही सांगणार ना, जनता सांगणार ना त्यांना एकत्र या म्हणून. बरं. हो, जरी उभं राहिले आपण तिथे, नाही कोण राहणार तसं अपेक्षा, आम्ही सांगणार ना त्यांना, रिक्वेस्ट करणार सर्वांना मतदार म्हणून नव्हे. आता नेत्यांनी मेळ घालायचा असतो मतदाराचा, पण या वेळेला जनताच घालणार यांचा मेळ. हा, काय म्हणणं आहे? नाही, महाविकास आघाडीचं सरकार आलंच पाहिजे त्यावेळेस. काय आलं पाहिजे? अन्याय चाललाय, हा. जनता बघते अन्याय किती होतोय काय. उमेदवार कोण पाहिजे? प्रभाकर देशमुख साहेबच. बरं. हा, नाही भेटत त्यांना. भेटलंच पाहिजे, भेटत कसं नाही. हा. कोण पाहिजे उमेदवार? उमेदवार तसं बघितलं तर आपल्याला विकास करणारा माणूस म्हणलं तर प्रभाकर देशमुख शेवट या तालुक्याला पर्याय नाही. गेली 15 वर्ष झालं या तालुक्याचं, या मान खटावचं लोकप्रतिनिधी आहे, हे अजिबात विकास केला नाही. फक्त नुसते जनतेची दिशाभूल करून जनतेला वेठीस धरलेला आहे. आणि कुठल्याही प्रकारचा असा प्रतिनिधी जर विकास करत नसला तर आपल्याला पर्याय म्हणून ह्या मान खटावला खरा विकासाचा किरण देणारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रभाकर देशमुख यांना जनता या आमदारकीला 100% निवडून देईल यामध्ये कुठलीही शंका नाही. आज मी एक रिपब्लिकन पक्षाचा खटाव तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आज असं जाहीर करतो की प्रभाकर देशमुख सारखा व्यक्तिमत्व असणारा माणूस या तालुक्याला कदापि मिळणार नाही. आणि जनतेनं असला आयुक्त पदावर काम करणाऱ्या असल्या नेत्याला एक बार संधी द्यावी आणि मान खटावचा विकास करण्यात त्यांना प्रामुख्यानं प्राधान्य द्यावं आणि 100% मान खटावचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असं सर्वसामान्य जनतेतून आता आवाज उठलेला आहे. आणि जनता आता थांबणार नाही, ही कायापालट करून दाखवणार, ह्याच्यात तीळ मात्र शंका नाही. मान खटाव विधानसभा मतदारसंघात कोणता उमेदवार पाहिजे तुम्हाला महाविकास आघाडी? मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये सामान्य जनतेला त्यांना महाविकास आघाडीचाच पाहिजे, तुतारी फक्त पाहिजे. मग ते व्यक्ती कोण त्याला महत्व नाही. आता अनेक चर्चेत आहेत.
वेगवेगळे चेहरे चर्चेत आहेत हे मान्य आहे, पण आम्ही परिवर्तन होईल का या मतदार यंदा परिवर्तन ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे हे निश्चित आहे. कमळवाल्यांनी मोठी ताकद लावली इकडं. कमळवाल्यांनी ताकद ते नेहमीच लावल्याची जाहिरात त्यांची असते. त्यांनी आतापर्यंत कुठं नाही ताकद लावली, सगळीकडे ताकद लावलेली आहे त्यांनी, पण त्याचं काही चाललं नाही. कारण खोटं जास्त दिवस हे टिकत नाही. आणि हे अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष त्यांनी सांगितलेलं आहे, तुम्ही काही काळ काही लोकांना फसवू शकाल, पण सर्व काळ तुम्ही सर्व लोकांना फसवू शकणार नाही. आम्हाला कोणताही उमेदवार चालेल, पण आता जनता आई या नेत्यांना कंटाळलेली आहे, कारण त्यामधून काहीच कामं झालेली नाहीत. त्यामुळे आम्हाला आता महाविकास आघाडीचा कोणताही उमेदवार चालेल आणि तो यावेळेला 100% परिवर्तन घडवून आणणारच खटाव मानची जनता. विधानसभा मतदारसंघातनं कुणाला उमेदवारी भेटली पाहिजे आणि तुतारी वाजणार का? तुतारीच वाजणार आणि पवार साहेब देशमुख साहेबांनाच उमेदवारी देणार. कारण आज 5 वर्ष झाले देशमुख साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथं जिवंत ठेवला. ज्यावेळेस सर्व नेते निघून गेले त्यावेळेस फक्त एकमेव चेहरा ह्या मान खटावला प्रभाकर देशमुख साहेब होते. मी माहिनीतून आलोय, खटाव तालुक्यामध्ये सुद्धा एकही नेता राहिलेला नव्हता की जो शरद पवारांच्या बरोबर होता, परंतु देशमुख साहेबांनी निष्ठेनं त्यांच्या बरोबर राहिले. आणि आमच्यासारखे जे पवार साहेबांच्यावर प्रेम करणारे सर्व चाहते आहेत त्यांचंही म्हणणं हेच आहे की तुम्ही देशमुख साहेबांनाच हे तिकीट मिळालं पाहिजे, कारण जो अन्यायाच्या विरोधात लढलाय तर तो न्याय हक्क त्यांचा आहे, तो त्यांना मिळावा अशी जनतेची एक भूमिका आहे. परिवर्तन होणार, 100% परिवर्तन होणार. लोकांच्या भावना जागृत झालेल्या आहेत. गुंडगिरी दादागिरी ही खपवून घेतली जाणार नाही. प्रत्येक ठिकाणी दादागिरी आणि गुंडगिरी चाललेली आहे आणि त्याला उत्तर द्यायसाठी जनता आज ह्या पुढल्या महिन्याचे इलेक्शन आहे त्या टायमाला सर्व दाखवून देणार आहे. 100% आम्हाला आत्मविश्वास. आता निवडणुकीच्या तोंडावरची कामं केली जात आहेत, कार्यक्रम घेतले जात आहेत, त्याबद्दल शासनाच्या तिजोरीत आज आम्हाला कळतंय की पैसे काही शिल्लक राहिलेले नाहीत. म्हणजे येणारा काळ हा राज्याच्या दृष्टीनं खूप वाईट येणारा काळ आहे, कारण ही तिजोरी खाली गेलेली आहे पूर्ण. जनतेला भविष्य काळात हे अन्न पाण्याला महाग करणार या पद्धतीने हे शासन चालवलं जातंय आणि चुकीच्या मार्गाने जे पैसा वाटला जातो त्याला आमचा खरं तर विरोध आहे. तुम्ही जो विकास करायला पाहिजे होता तो ह्या 5 वर्षाच्या आतमध्ये व्हायला पाहिजे होता. तुमची सत्ता आज 2.5 वर्ष झालं केंद्रात आहे, राज्यात आहे आणि आमदार म्हणून जे आपले प्रतिनिधी आहेत तिथले त्या लोकांनी फक्त गुंडगिरी दादागिरी शिवाय काय केलं नाही. लोकांना 4 रुपये वाटले आणि मतं घेतली म्हणून निवडून आले. नाही तर गेल्या वेळेसच त्यांचं खरं तर झालेलं काम होतं ते थोडक्यात राहिलं, ते वचपा आम्ही यावेळी नक्की काढू. काय तू तरी वाजून का? 100% वाजणार. का कशी वाजणार? आता अनेक जण इच्छुक आहेत, थांबले नाहीत. कारण की काय सध्या जे वातावरण आहे ते शरदचंद्र पवार पक्षांचं वातावरण आहे सध्या जे आहे ते. आणि काय जे सामान्य जनता जे असते ते एक नेतृत्व बघते आणि जे नेतृत्व आता सध्या जे आहे सर्वजण उभे राहिलेत, मला तिकीट मागतात आहे, पण सध्या जे नेतृत्व आहे ते अत्यंत सुसंस्कृत नेतृत्व आहे. म्हणजे जे आयुक्त पदावर राहिलेले व्यक्तिमत्व आहे ते, त्याच्यामुळे त्या माणसाकडे बघून जनता मतदान करणार आहे. परिवर्तन 100% होणार. कसं होणार? अनेक जण इच्छुक आहेत, सगळे तिकीट मागतात, कोणाला तिकीट दिलं पाहिजे? कसं आहे, अनेक जण इच्छुक आहेत, बरोबर आहे, पण काय झालंय की गेल्या 5 वर्षात इथं कोणीही बघायला नव्हतं. फक्त देशमुख साहेब शरद पवार पार्टीचा प्रचार करत होते, गावोगावी फिरत होते. त्यांनी पक्ष जिवंत ठेवला 5 वर्षात. 5 वर्षात कोणीही आलं नाही आमच्याकडे. कधी 5 वर्षात कोणताही नेता आला नाही. दर महिन्याला किंवा 2 महिन्यातून एकदा देशमुख साहेबांचा दौरा 100% पडायचा आणि देशमुख साहेबांनीच हा पक्ष जिवंत ठेवला शरद पवारांचा. परिवर्तन 100% होणार, कारण आता जनतेला खूप त्रास झालाय आणि आता कळायला लागले जनतेला की आपल्याला परिवर्तन आणल्याशिवाय काहीही पर्याय नाही आता, आणि परिवर्तन हे 100% होणार आहे. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.